श्री क्षेत्र माणगाव हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळपासून 14 किलोमीटर अंतरावर आहे. श्री दत्तात्रेयांचे स्मरणीय चतुर्थावतार श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींची जन्मभूमी. या भूमीने श्री टेंबे स्वामी महाराज व त्यांचे बंधू सीताराम स्वामी असे दोन सत्पुरुष आपणास दिले. सदर गाव अतिशय छोटेसे असले तरी ती पुण्यभूमी आहे. वेदशास्त्रसंपन्न हरिभट्टांचे चिरंजीव गणेशभट्ट व त्यांच्या सुशील पत्नी रमाबाई हे दाम्पत्य माणगावी राहत असताना गणेशभट्ट गाणगापुरी जाऊन आपल्या आराध्य दत्तात्रेयांची 12 वर्ष सेवा करत राहिले. एका शुभदिनी त्यांना दत्तात्रेयांचा साक्षात्कार झाला व महाराज म्हणाले, आम्ही आपणावर प्रसन्न आहोत, आता आपण गृहस्थाश्रम पुढे चालवावा. आम्हीच आपल्या घरी पुत्ररूपाने जन्मास येऊ. सदर साक्षात्कारानंतर गणेशभट्ट पुन्हा माणगावी परतले व संभवामी युगे युगे श्रावण कृ. 5 इ.स. 1854 या दिवशी त्यांना पुत्ररत्न झाले. त्याचे नाव वासुदेव असे ठेवले. दुसऱ्या वर्षीपासून खाजगी शिक्षण सुरू झाले. 5व्या वर्षी हरिभट्टांकडून धार्मिक शिक्षण घेऊ लागले. 8व्या वर्षी मौजेबंधन झाले. 12व्या वर्षी ऋग्वेद संहितेसह अध्ययन झाले आणि दशग्रंथी वासुदेव भटजी म्हणून त्यांची ओळख झाली. वडिलांकडून आलेला दत्तभक्तीचा वारसा पुढे नेत त्यांचे नृसिंहवाडीत जाणे येणे आणि वास्तव्य वाढले. त्यातच त्यांना नृसिंह सरस्वतींचा अनुग्रह प्राप्त झाला आणि आज्ञा झाली, आपण माणगावी जाऊन दत्तमंदिराची स्थापना करावी. नृसिंहवाडीहून माणगावी जात असता मार्गात कागल येथे एक मूर्तिकार भेटला व एक दत्तमूर्ती आपणास द्यावी अशी इच्छा व्यक्त केली. वासुदेव भटजी म्हणाले, माझ्याकडे पैसे नाहीत, तर आपण सावकाश हप्त्याने जसे जमेल तसे पैसे द्यावे असे सांगितले व ती मूर्ती घेऊन वासुदेव भटजी माणगावी पोहोचले. ग्रामस्थांना दृष्टांताची माहिती मिळताच सर्वांना अत्यानंद झाला. माणगाव निवासी एका वृद्धीला स्वप्न दृष्टांत झाला की आपली जमीन दान करावी. त्यानुसार त्यांनी ती जमीन वासुदेव भटजींना दान केली. परमपूज्य टेंबेस्वामींनी स्वतःच ग्रामस्थांच्या मदतीने छोटेखानी दत्तमंदिर बनविले. तेथे दत्तमूर्तीची प्रतिष्ठापना केली. तेच सध्या अस्तित्वात असलेले दत्तमंदिर. नंतरच्या काळात हळूहळू सदर मंदिराचे जीर्णोद्धाराचे कार्य ट्रस्टतर्फे करण्यात आलेले आहे. या मंदिराच्या प्रदक्षिणेच्या मार्गात दोन्ही बाजूस 1 ते 1 असे 2 लाकडी खांब आहेत. ते स्वामी महाराजांनी अभिमंत्रित केलेले आहेत. त्यांच्या केवळ स्पर्शाने कुठल्याही प्रकारच्या बाधेचे निरसन होते. आज त्या मंदिरातच श्री वासुदेवानंद सरस्वतींचीही मूर्ती ठेवण्यात आली आहे. येथे संस्थांमार्फतच दत्तभक्तांना अभिषेक, पालखी, अन्नदान व जीर्णोद्धार यासारख्या सेवांमध्ये अर्थदानाने सम्मिलित होता येते. श्री स्वामी महाराजांनी दत्ताज्ञेनुसार मंदिर स्थापनेपासून 7 वर्षांनी माणगाव सोडले. ते परत कधीच माणगावात आले नाहीत. या मंदिरासमोरच पुरातन काळचे यक्षिणीचे मंदिर आहे. यक्षिणी महात्म्य या ग्रंथात महाराजांनी दिलेले अभिवाचन पूर्ण करण्यासाठी श्री वासुदेवांचा जन्म येथे माणगावी झाला. हे यक्षिणी मंदिर अत्यंत जागृत स्थान आहे. यक्षिणी मंदिराचे उजवे बाजूस श्री स्वामी महाराजांचे जन्मस्थान आहे. पूर्वीच्या जागेचा जीर्णोद्धार करून श्री स्वामींचे मंदिर येथे बनविण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी अत्यंत नयन मनोहर वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची पूर्णाकृती मूर्ती अंदाजे 5 ते 5 फूट उंचीची बनविण्यात आलेली आहे. तेथेच अहिल्यादेवी होळकर यांनी स्वामींच्या पायाच्या मापाच्या योगचिन्हांकित पादुका स्थापित केलेल्या आहेत. तेथेच त्यांची यथासांग पूजा होते. स्वामींच्या मूर्तीच्या गळ्यातील हारात श्लोक लिहिलेला आहे. तो नृसिंहवाडीचे श्री दीक्षित स्वामी यांनी लिहिलेला आहे. जन्मस्थानाची परमपवित्र वास्तू अत्यंत प्रासादिक आहे. पुढील भागात